नमस्कार. आणि जोशी सिनेमा बघायला निघाले. दादांना, माझ्या वडिलांना हिंदी सिनेमाची अत्यंत आवड होती. परळला राहायचो आम्ही बेस्ट कॉलनीमध्ये. दादांना BSTचा पास होता. जय हिंदपासून सुरुवात करायचे ते प्लाझापर्यंत ओळीने 8 थिएटर्स होती. निघाले की कुठे ना कुठे सिनेमा बघूनच यायचे. आईबरोबर मावशीकडे वगैरे गेले की आई आणि मावशी गप्पा मारत बसल्या की हे मावशीच्या मुलाला घेऊन थेट सिनेमागृह गाठायचे. मला इतकी आवड नसली तरी अगदी नावड असंही नाही. रुईया कॉलेजमध्ये असताना अर्थातच अनेक मॅटिनी बघितले. नंतर PhD सुरू असताना इंग्लिश पिक्चर तर अक्षरशः दर शुक्रवारी बघितला. हिंदी सिनेमा बघणं मात्र हळूहळू कमी होत गेलं. मराठी सिनेमा श्वासमुळे पुन्हा सुरू झाला आणि त्यामुळे बालगंधर्व, कट्यार, देऊळ, मुंबई पुणे मुंबई असे निदान निवडक मराठी सिनेमा बघत राहिलो, अगदी आत्ताच्या दशावतारपर्यंत. हिंदी सिनेमाचं आकर्षण मात्र कमी होत गेलं. मी तर ते शाहरुख खानचे सगळे के पासून सुरू होणारे किंवा DDLJ इत्यादी आणि ऋतिकचेही सिनेमे बघितले नाही. एकही नाही. एखाद दुसरा चुकून बघितला असेल. यातही पुन्हा माझी उच्च अभिरुची म्हणून हे कसले सिनेमे, मी फक्त अकिरा कुरोसावा बघतो किंवा गेला बाजार श्याम बेनेगल, असं काही नाही. पण नाही बघितले म्हणून विशेष काही आपलं बुडालं असंही नाही. आणि अर्थातच आवडीने हिंदी सिनेमा बघणारे माझे अनेक मैत्रिणी आहेत. माझं ते बरोबर, योग्य, बाकी सगळं चूक, खालच्या दर्जाचं, हा माझा अभिनिवेश कधीच नाही. आता तुम्ही म्हणाल नेटफ्लिक्स बघत असशील तर तेही नाही. लॉकडाऊनमध्ये तर गंमत झाली. अनेक जणांकडून ऐकायचो रोज एक तरी सिनेमा बघतो असं काय काय. त्यामुळे मग त्या दबावापोटी मी आणि मीनाने अख्ख्या लॉकडाऊनमध्ये लोकलाजेस्तव एक सिनेमा घरी बघितला, तो म्हणजे अंगूर. आजही सिनेमाला जायचं म्हटल्यावर मी आठवत होतो मी बघितलेले शेवटचे काही हिंदी सिनेमे. तर मला 3 नावं आठवली: कहाणी, 3 इडियट्स आणि धूम. याचाच अर्थ नवीन पिढीतील रणबीर, दीपिका, अनन्या आणि अन्य आदी मंडळींचा मी एकही चित्रपट बघितलेला नाही. अर्थात वरुण धवन आणि कृती सनन ही आणि अशी नावं माहिती असतात मला. अजून एक कारण झालं असावं, म्हणजे 1993चे बॉम्बस्फोट. त्यात संजय दत्त गुन्हेगार होता, शिक्षाही झाली. मग एक सामान्य माणूस म्हणून मी काय करू शकतो, तर त्याचे चित्रपट बघायचे नाहीत. तसंही त्याचा चेहरा बघण्यालायक नाहीच आहे. मग महेश मांजरेकर आणि दाऊद इब्राहिमचे फोन कॉल्स असंही ऐकलं. पुन्हा तोच न्याय. अझरुद्दीनने मॅच फिक्सिंग केल्यापासून क्रिकेटवरचा जीव उडाला असंच खायचं. अमिताभ बच्चनला कुलीच्या वेळी अपघात झाला तेव्हाचा ऐकीव किस्सा आहे. त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात नेलं तेव्हा जे सर्जन होते त्यांनी एकंदरीत बंदोबस्त आणि गर्दी बघून विचारलं की कोणी राजकीय नेता वगैरे येतोय का. त्यांना सांगितलं अमिताभ बच्चनला आणण्यात येते. तर त्यांना म्हणे अमिताभ कोण हे माहितीच नव्हतं. माझी काही अशी केस नाही, पण विविध कारणांमुळे आणि मुख्य म्हणजे तेवढी ओढ नसल्यामुळे झालं असावं एवढं खरं. त्यातून टिट्टू के मुन्नी की शादी अशी काही नावं ऐकून का जावं वाटेल हो. मिझो धुरंधर दिवस 2025. आजचा बोनस. मी कुठल्या सिनेमाला निघालो आहे हे तुम्ही ओळखलं असेलच. तुम्ही सिनेमा बघणं या बाबतीत कुठल्या वर्गात मोडता हे सांगा बरं. तदनंतर हो, मी धुरंधर बघितला. 3 तास 40 मिनिटांचा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितला. बोनस विनंती केली मी माझा मित्र डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर याला, कुठल्याही नवीन हिंदी चित्रपटातील गाणं दे म्हणून. बाकी मी लघुलेखाविषयी आधी काही सांगतच नाही कोणालाच, अगदी कुठल्याही बोनस दात्यालाही. योगायोग इतका छान की उपेंद्रने नेमकं धुरंधरमधलंच गाणं निवडलं, अरिजित सिंग याने गायलेलं. उपेंद्रच्याच भाषेत अरिजित म्हणजे सध्याच्या पुरुष गायकातील लता मंगेशकर. उपेंद्रने 2 दिवसात सराव करून मस्त पण इतकं कठीण गाणं दिलंय आपल्याला बोनस म्हणून. डॉक्टर उपेंद्र गातोय गेहरा हुआ. नमस्कार.